या घडीला एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। तब्बल 8 वर्षांनी 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे। आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर या निवडणुकांचा निकाल लागलेला असेल। ती 10 नोव्हेंबरपर्यंत या निवडणुकीसाठीचे अर्ज भरता येणार आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीर मुनगंटीवार जी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। नमस्कार, वंदे मातरम। आपण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ऐकली असेल, त्यानुसार तुम्हाला तारखा तर कळल्या असतीलच, मात्र सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून जो चर्चेत आहे तो म्हणजे दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा। आणि त्या मुद्द्याला मात्र फारसा स्पर्श केलेला दिसत नाही। म्हणजे एक टूल विकसित करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने एसओपी असेल याची माहिती त्यांनी दिलेली आहे, पण विरोधकांचा आक्षेप आहे की दुबार मतदार असलेल्या मतदार याद्याच बदलल्या पाहिजेत। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पण त्यागा उशीर झाला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, त्यांच्या निर्णयानंतर तुम्हाला 31 जानेवारीच्या अगोदर ही निवडणूक पूर्णच करावी लागेल, अन्यथा सुप्रीम कोर्टाचा तो अवमान होईल। दुसरी गोष्ट, राजकीय पक्षांना निवडणुका जिंकायच्या आणि निवडणुकीसाठीच फक्त त्यांचं लक्ष असतं। या निवडणुका उशिरा होत असल्याने या महाराष्ट्रामध्ये नियोजन विभागाचे जे 3-3.5 हजार कोटी वित्त आयोगाचे यायला हवे, जे नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळायचे, ते प्राप्तच झाले नाही। कारण वित्त आयोगाच्या नियमानुसार निवडणुका नसतील तर ते पैसेच देत नाही। म्हणजे हे राज्याचं नुकसान आहे। आता दुबार जे मतदान आहे हे आज आहे का? मी 1989 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली, कॉलेजचा विद्यार्थी होतो, एमपीएलचा। तेव्हाही लोक म्हणायचे आमचं मतदार यादीत नाव नाही, कोणी म्हणायचे आमचं त्या भागात नाव आहे, कोणी म्हणायचे की 2-2दा नाव आहे, 3 ठिकाणी नाव आहे। हे आज नाही, 1989 मध्येही म्हणायचे। प्रश्न असा आहे की म्हणूनच 1952 पासून राजकीय पक्ष अशा पद्धतीच्या तक्रारी करायचे, नेहमीच करायचे, आणि त्यातून कोणतीच निवडणूक सुटली नाही। आणि मग त्यासाठीच निवडणूक आयोगाने एक चांगला निर्णय केला। तो निर्णय होता की राजकीय पक्षांनी फक्त भाषणं द्यायची, तक्रार करायची, आरोप करायचे की संविधानामध्ये अधिकारासोबत दायित्व आहे, जबाबदार आहे आपल्यावर, हे समजून घ्यायचं। आणि म्हणून मग निवडणूक आयोगाने असा निर्णय केला की प्रत्येक बूथवर मतदार यादीची स्वच्छता करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बूथ लेवल एजंटची नियुक्ती राजकीय पक्षांना करायला सांगितली। प्रत्येक राजकीय पक्षाने आपला एक कार्यकर्ता द्यायचा, त्या बूथ लेवल मध्ये मतदार यादीचं वाचन होईल। मतदार यादीचं वाचन झाल्यानंतर त्यामध्ये कोणी दुबार आहे का, किंवा यामध्ये कोणी 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा अजूनही या राष्ट्रीय कर्तव्यापासून तो वंचित आहे का। लोकशाहीच्या संदर्भामध्ये भाषणं देणं, मोठ्या गोष्टी करणं ठीक आहे, पण त्याची जबाबदारी फक्त निवडणूक आयोगावर आहे असं म्हणायचं, किंवा निवडणूक सारी संशयास्पद करायची, किंवा पराभवाच्या दृष्टीने आत्ताच कारणं शोधून ठेवायची, मला वाटतं की हे कोणत्याही राजकीय पक्षांनी करू नये। जेव्हा तुम्हाला दिली आहे जबाबदारी की तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही बूथ लेवल एजंट नियुक्त केला का, झालेत का तुमचे बूथ लेवल एजंट? आणि हे एजंट फक्त निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नसतात, त्यांना 5ही वर्ष त्या एजंटला पाहायचं असतं। आता तुम्ही पाहणारच नाही, कर्तव्यच करणार नाही, आणि साऱ्या निवडणुका संशयास्पद करायच्या। आणि दुसरा मुद्दा की दुबार, समजा एका माणसाचं 4 ठिकाणी आहे, तर तो 4 ठिकाणी मतदान कसा करू शकणार आहे? तो 2 तारखेला मतदान एकाच दिवशीत महाराष्ट्रात 246 ठिकाणी आणि 42 नगरपंचायती आणि 246 नगर परिषद मध्ये आहे। मग हा प्रश्न तुम्हाला का त्रास देतोय? पण सुधीर भाऊ, एक मुद्दा असा आहे की फक्त हा विरोधकांचा मुद्दा नाहीये, तर सत्ताधारी सुद्धा आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळत आहेत। काल आशिष शेलार, तुमच्याच पक्षाचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की दुबार मतदानाची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत। आणि दुसरा म्हणजे आज स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की या तसं असेल तर सगळ्याच याद्या स्क्रॅप केल्या पाहिजेत। अशा पद्धतीने जर सत्ताधारी पक्षाचेच नेते म्हणत असतील आणि तरी सुद्धा निवडणूक आयोग जर लक्ष देत नसेल तर याला काय म्हणायचं?
नाही, मी आता पुन्हा तुम्हाला सांगितलं आणि नम्रपणे सांगतोय की 31 जानेवारीची सुप्रीम कोर्टाने तारीख दिली आहे. आता हे शक्य आहे का? आपणच सांगा. आपण सुद्धा एक पत्रकार म्हणून आपल्याला जाणीव आहे की झोपी गेलेला जागा घागा, असं कसं होईल? हे खरं आहे ना. ही जी मागणी आज हे नेते करताय 1989 मध्ये मी सुद्धा केली होती. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा ते या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे कोर्टातही गेले होते की मतदार यादीच्या संदर्भात काँग्रेसचं राज्य असताना की अगं अचूक करावं. मग शेवटी निवडणूक आयोगाने निर्णय केले की असं आहे का, मग आमच्यावरच का जबाबदारी, तुम्ही जबाबदारी घ्या. आणि मग तेव्हा त्यांनी प्रत्येकाला बूथ लेवल एजंट नियुक्त करायला लावलं. आता जे सर्व राजकीय पक्ष म्हणताय ते या निवडणुकीसाठी नसून ते पुढच्या निवडणुकीसाठी आहे. महाविकास आघाडी सोडली तर बाकीच्यांचं जो काही तुम्ही रेफरन्स देताय, संदर्भ देताय, त्यांनी या निवडणुकीच्या बद्दल हे म्हटलंच नाही. सफाई केली पाहिजे, पण सफाई करायची असेल तर ही निवडणूक थांबवता येत नाही. आणि मग पुन्हा एकदा नम्रपणे तुम्हाला जाणीव करून देतो की समजा तुमचं नाव 2 ठिकाणी आहे म्हणून तुम्ही 2दा मतदान करूच शकत नाही. कारण तुमच्या बोटाला जी शाई लागल्या जाते त्या शाई लागल्यानंतर तुम्हाला ताबडतोब जाऊन मतदान करणं हे शक्य नाही. नंबर 2, असे लक्षावधी मतदार हे काही आपल्या हातात रिमोट आहे का? लक्षावधी मतदार त्या ठिकाणी जाऊन 2-2, 3-3दा मतदान करेल. मला वाटतं की काँग्रेसच्या राज्यात अतिशय विचारपूर्वक ईव्हीएम मशीन काँग्रेसने आणल्या. तेव्हा जर तुम्ही लोकसभेमधलं भाषण ऐकलं काँग्रेसच्या नेत्यांचं, त्यांनी त्यावर किती सुंदर ईव्हीएम मशीनवर माहिती दिली आहे की ईव्हीएम मध्ये काही डबल होत नाही, गडबड घोटाळा होत नाही. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या भूमिकेवर, संसदेत बोललेल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. आता काही भूमिका बदलवण्याचं कारण नाहीये. अगदी सुधीर मुनगंटीवार आपण आमच्यासोबत असेच राहा. रोहित पवार बोलतायत, आपण थेट जाऊयात. आणि अशा 50,000 लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला. हे मुद्दे सगळ्यांनी मांडले, आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून. पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू. आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला, आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब. आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथं काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुकमोर्चा काढतात. मुकमोर्चा काढला तर काढला, त्यात ते भाषण तिथं देतात. मग मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात? आणि लगेचच आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष शेलार साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण ते सरकारची हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सरकार आत्तापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठंतरी आम्हाला म्हणावं लागेल. हे देवांग दिवे कुठे आहेत हे आपल्याला आता शोधायचं आहे. हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो, माहिती घेता येते. दवेंनी 100% ती माहिती BJPला दिली, कारण ते स्वतः BJPचे पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं. आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं, ओळख चोरीचा डेमो दाखवला होता. आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने ॲक्च्युली फिजिकली कारवाई करायची करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या, ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात, त्या नाही दाखवणार का ऑनलाईन? नाही, बरं ते टेक्निकल थोडासा विषय आहे, पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही. पुढे घ्या. आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात, त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो. नाव तेच असू शकतं पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो, जे कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात. लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 20% लहान साईजचे फोटो आहेत तिथं. बऱ्याच ठिकाणी फोटोसुद्धा नाही आहेत. मयत मतदार याच्या यादीतून हटवलेले नाहीत, म्हणजे त्यांची जी नावं आहेत ती हटवलेली नाहीत. असं स्थलांतरित झालेले मतदारांची नावंसुद्धा त्याच्यातून काढलेली नाहीत. पुढे घ्या. हे असे सगळे फोटो आहेत जे मी पूर्वी पण दाखवलं आहे. आणि हा वापर आधार कार्ड खोटं करणं एक झालं, पण मतदार यादीमध्ये हे फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे. पुढे घ्या.
याच्यामध्ये यादीवरील माहिती, नाव, पत्ता, वय, मतदान केंद्र, अनुक्रमांक हे सगळं असतं. फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदललेला जातो. पुढे घ्या. आता ह्याच्यात आम्ही हे घेणार होतो आत्ता ऑनलाईन, पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतं. आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणारं हे वापरणार नाही आम्ही कधी, पण हे जे आम्ही बनवलं आहे नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं. हे काय ॲक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही, ही वेगळी वेबसाईट आहे. ती काही वेळ चालती, नंतर ती बंद करून टाकली जाते. इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या. ॲक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे. गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली, त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली. हे खरं तर आत्तापर्यंत चालू होती, पण दुर्दैवाने आत्ता ती बंद झालेली आहे. मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं. म्हणजे आधी आधार कार्ड, आता वोटिंग कार्ड. आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजून हे फेक आहे, हे खोटं आहे, याचा वापर आम्ही करणार. आपण बघतोय की रोहित पवार हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि दुबार नावाबाबत त्यांचे काही आक्षेप आहेत, ते पुन्हा एकदा त्या आक्षेपांवर बोलत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत. मात्र सुधीर मुनगंटीवार आणि अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत चर्चेत. सुधीर मुनगंटीवारजी, मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडत होतात की जरी तुमची नावं 2दा किंवा 3दा एखाद्या मतदार यादीत असली तरी सुद्धा मतदान तुम्हाला एकदाच करता येतं, पण एक माणूस एकदा मतदान करेल. विरोधकांचा आक्षेप असा आहे की दुबार आणि तिबार नावांचा वापर हा बोगस वोटिंगसाठी केला जातो आणि छोटे फोटो लावले जातात, अस्पष्ट फोटो लावले जातात, जेणेकरून बोगस वोटिंग करताना त्याचा फायदा व्हावा. हा मेन आक्षेप आहे. मी आपल्याला एकदा नम्रपणे सांगू शकतो, असं करण्यासाठी एक मोठी यंत्रणा जी तहसीलदार, कलेक्टर, नायब तहसीलदार असं दुबार कार्ड बनवणे, डुप्लिकेट मतदार नावं टाकणे, यासाठी एक मोठी यंत्रणा लागेल. आपण महाराष्ट्राच्या प्रशासनाला यांच्या नियुक्त्या काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झाल्या नाही आहेत, यांच्या नियुक्त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झाल्या आहेत. आता साऱ्या जातीचे अधिकारी कर्मचारी असताना आपण साऱ्यांना संशयास्पद करणं की जिल्हाधिकारी मतदार नोंदणी करताना डुप्लिकेट कार्ड देत आहे, बाकी लोक डुप्लिकेट कार्ड देत आहे, हे सारं आश्चर्यजनक आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की या साऱ्या गोष्टींसाठी ही तुमची जबाबदारी होती. जर तुम्ही बूथ लेवल एजंट जाऊन, म्हणजे तुमच्यासाठी मतदार, निवडणूक, मतदार यादी ही फक्त तुम्हाला सत्तेसाठी लागते. तुम्हाला राजकारणामध्ये जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्याच्या ऐवजी त्या नगर परिषदच्या खुर्च्या महत्वाच्या असतील तर मग तुम्ही असे वागाल. आत्ताच कसं दिसतंय दुबारेचं. ही मी पुन्हा सांगतोय. मी आता माझ्याकडे कागदही माझ्याकडे आहे, पण आता ती मी बिहारमध्ये आहे. 1952ला जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यानंतर असेच आरोप करण्यात आले की मतदार यादीमध्येच घोळ आहे. तर हा काही 1952 पासून या देशाला राजकीय नेत्यांच्या आरोपाचा हा शापच आहे. हा आजचा नाही आहे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हा शाप जो आहे 1952 पासूनच लागू आहे की याच्यामध्ये करायचं स्वतः काही नाही. आणि आता हे सांगताय की याचं कार्ड आणलं, असे तुम्ही पाहिलं असेल मागे आरटीओ मध्ये स्वर्गीय विकासराव देशमुखांच्या नावाचं लायसन्स घेऊन आले होते. आता एखादं कार्ड असं मॅनेज करून खोटं नाटक करून साऱ्या सिस्टीमलाच बदनाम करायचं असं जर कोणी ठरवलं तर मग त्याला उपाय नाही. पण सुधीर मुनगंटीवारजी, एक मुद्दा असा आहे की विरोधकांचा असा आक्षेप आहे की निवडणूक आयोग हा भाजपचं एजंट असल्याचं, भाजपचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करतोय. आमचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांची दखल घेतली जात नाही, त्यावर कारवाई केली जात नाही. प्रमुख आक्षेप काय? आता जो रोहित पवार असा आक्षेप घेत आहेत की काही वेबसाईट्स काढण्यात आल्या होत्या. त्यांनी एक नाव घेतलं देवांग दवे नावाचं. देवांग दवे हे भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांनी कॅम्पेन भाजपचं राबवलेलं आहे, त्यांच्याकडे वेबसाईट मेंटेन करण्याचे अधिकार देण्यात आले होते असा आक्षेप होता. त्यावर सुद्धा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीत विरोधकांना. नाही, मला सांगा, मग लोकसभेत 1 वर्षापूर्वी याच याद्या होत्या, लोकसभेमध्ये याच याद्या होत्या ना. आणि दवे मला माहित नाही कोण आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे तो तर भाजपचा काही 6 महिन्याच्या पूर्वीचा तर संपर्कात आला नसेल.
असं आहे की देवांग दवे हे संपर्कात असेल तर 10 वर्षापासून 5 वर्षापासून असेल, आणि असं आरोप करून या आरोपाचा एक फायदा नक्कीच होईल त्यांना की पराभव झाल्यानंतर त्यांना आपले कार्यकर्ते 100% टिकवता येईल, याच्यात वादच नाही. दुसरं, स्वतः निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेजी हे विश्वरत्न भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास ठेवणारे आणि बाबासाहेबांचे पाईक आहे, ते कदापिही असं होऊ देणार नाही. अगदी मी तुमच्याकडे येतो. आता सध्या चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत. ग्रामीण विकासाला, शहरी विकासाला, जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे. अनेक दिवसापासून 4-4, 5-5, 7-7 वर्षापासून जनप्रतिनिधी नसल्यामुळं, नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या. सर्व 4 तिथे प्रशासकाकडे होते, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं. पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील, एक प्रगल्भ लोकशाही, एक स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे, सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकार, माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका, नगरपंचायतचा विकास करण्याकरता या ठिकाणी जे जनप्रतिनिधी निवडून येतील, एक प्रचंड मोठा एक विकासाचं एक पर्व या ठिकाणी सुरू होईल. विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदार याद्यांमधील घोळ सांगतोय, मात्र निवडणुकींच्या तारखा जाहीर का केल्या जात आहेत? हे लोक खोटारडेपणा करतात आहे. मी सकाळी सांगितलं की ज्या निवडणुकीवर लोकसभेची, ज्या मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, ज्या मतदार यादीवर उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले, तीच मतदार यादी विधानसभेला होती, तीच मतदार यादी आता नगरपालिका, नगरपंचायतला आहे. मग तुम्ही निवडून आले तेव्हा ती यादी बरोबर होती. आम्ही विधानसभेला प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं, ती यादी आता त्या ठिकाणी चुकलेली आहे. आता त्या ठिकाणी पुन्हा सांगतात की यादी चुकलेली आहे. खरं तर लोकसभेचीच यादी ही विधानसभेला आहे, तीच यादी नगरपालिका, नगरपंचायतला आहे. त्यामुळं त्यांना हे माहीत झालं आहे की या निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीचा पत्ता साफ होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, महायुतीला जे मतं मिळालीत ती मतं पुन्हा आम्हाला मिळणार आहेत. 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे, हे विरोधकाला माहीत झालं आहे. जेव्हा निकाल लागतील त्या ठिकाणी 3 डिसेंबर, बहुतेक 3 डिसेंबरला निकाल लागतील, तेव्हा यांना या ठिकाणी मीडियावर येताना, समाजासमोर जाताना, जनतेसमोर जाताना का पराभूत झाले याचं कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आतापासूनच पराभव झाल्यानंतर मीडियाशी काय बोलावं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं, आपला पक्ष कसा सांभाळावा, या चिंतेमध्ये विरोधक असा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करत आहे. रोहित पवार यांनी सांगितलं आहे की यादी स्वच्छ घेऊन तुम्ही निवडणुका घ्यायला हव्या होत्या, पण आता निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे. रोहित पवारांना या ठिकाणी एवढंच सांगत आहे, ते ज्या मतदार यादीवर निवडून आले, ती मतदार यादी आणि नगरपालिकेची मतदार यादी, त्यात फरक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझ्याकडनं तुम्ही त्यांना सांगा 1000 रुपये बावनकुळेकडनं घेऊन जा, मला फरक दाखवा. ते जामखेड, कर्जत मतदारसंघातनं कुठल्या यादीवर निवडून आले, आणि तीच मतदार यादी आता नगरपालिकेला आहे, तीच लोकसभेला होती, त्यांचा खासदार निवडून आला लंके याच मतदार यादीवर, रोहित पवार याच मतदार यादीवर, आणि आता आम्ही याच मतदार यादीवर या ठिकाणी निवडणुका होत आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक म्हणजे निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना, आम्हाला तीर मारायचा, म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा, हा या लोकांचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे, हे पराभूत होणार आहेत, आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात. अनिल देशमुख बोलतायत की आता आम्ही कायदे तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करू. निवडणूक आयोगाकडे एक पर्याय होता सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन, की विरोधी पक्षांनी इतका मोठा लाखांचा मोर्चा काढलाय, आमच्याकडे तक्रारी दिल्यात, आणि याच बेसवरती कुठेतरी आणखी तारीख वाढवून घेता आली असती, मात्र भाजपचा दबाव होता म्हणून या निवडणुकांची घोषणा झाली आहे. असं आहे, हे सर्व जे लोक बसले ना महाविकास आघाडीचे, हे केवळ त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला लोकसभेसारखं फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांना हे माहीत आहे की लोकसभेचा मदर रोलच
मतदार यादीचा हा विधानसभेला लागतो आणि नगरपालिकेला लागतो. त्यांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने 31 तारीख जानेवारी लाट दिली आहे. त्यांना हे माहिती आहे की 27% ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने मिळवलं आहे आणि त्यामुळं कुठल्याच तोंडाने निवडणुकीला समोर जातील. शेतकऱ्याचे प्रश्न घेतले आता शेतकऱ्याला 32,000 कोटीची मदत दिली, 9,500 कोटी रुपये रिलीज झाले. गोळे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर आरोप केलेत. आपण पुन्हा चर्चेकडे वळणार आहोत. आपल्यासोबत अभय देशपांडे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत आणि आता एकनाथ खडसे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. एकनाथ खडसेजी, तुमच्याकडे येतोय मी. हा निवडणूक आयोगानं आता जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की विरोधकांचे जे आक्षेप आहेत, काही पक्षांनी आमच्याकडे आक्षेप नोंदवले होते आणि त्यावर आम्ही असा उपाय केला आहे की दुबार नाव असलेल्यांच्या समोर 2 स्टार करण्यात येतील आणि पोलिंग एजंटनी ते 2 स्टार असलेलं नाव नीटपणे तपासून घ्यावा आणि त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घ्यावा. या सगळ्या उपाययोजना पुरेशा आहेत बोगस वोटिंग रोखायला, असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं की ह्या पुरेशा नाही आहे. या संदर्भामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यावा वगैरे पेक्षा ते नावच डिलीट करा ना. जर तुम्हाला दुबारा दिसतंय तर डिलीट करून टाकायचं नाव त्या संदर्भामध्ये. पण डिलीट करण्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने काही सूचना दिलेली नाही आहे. निव्वळ दुबार मतदानाच्या संदर्भामधले विषय नव्हते. काही विषय असे आहे की त्या ठिकाणी ते राहतच नाही. एकेका घराघरामध्ये 60, 62, 65 असे मतदार आहेत. त्याचे छाननी केले पाहिजे. योग्य मतदार आहे जो आहे त्याला मतदानाचा अधिकार दिलाच पाहिजे. म्हणजे अयोग्य रीतीने नोंदवलं गेले असेल ते कमी केलं पाहिजे. अगदी. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की विरोधकांचा असा आक्षेप, आणि आता काही वेळापूर्वी बोलताना सुधीर भाऊ पण आपल्यासोबतच आहेत, काही वेळापूर्वी बोलताना सुधीर भाऊंचं असं म्हणणं होतं की विरोधकांना उशिरा फार जाग आली, कारण आता 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश आहेत. असं असताना विरोधकांनी जर उशिरा मुद्दे मांडले तर शेवटी यंत्रणा ही यंत्रणा आहे, त्याच्या एक स्वतःच्या मर्यादा आहेत. अशा वेळेला विरोधक म्हणतायत म्हणून लगेचच युद्ध पातळीवर काम करणं शक्य नाही आहे. निवडणुकीनंतर ही प्रक्रिया सुरू राहील, हा युक्तिवाद तुम्हाला पटतोय का? मला अजिबात सुधीर भाऊंचा युक्तिवाद पटत नाही. निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मग ह्या निवडणुका तुम्हाला जानेवारी महिन्यात घेता आल्या असता, त्या तुम्हाला कशासाठी डिसेंबरला घेता आल्या? 1 महिना बिघडतं काय? 1 महिन्यामध्ये खात्री केली पाहिजे. त्या खात्री केल्यानंतर मग मतदार याद्या दुरुस्त करता आल्या असत्या. पण इतक्या घाईने घेण्याचं कारण काय? एरवी 3 वर्ष तर या राज्यामध्ये निवडणुका नव्हत्याच. त्या वर्षात 3 वर्ष काही झालंच नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावे लागले या ठिकाणी निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये. आणखी महिना जास्तीचा झाला असता, महिन्यामध्ये योग्य रीतीने छाननी करून आले असते समोर. म्हणजे राजकीय दृष्ट्या परिस्थिती जेव्हा अनुकूल असते तेव्हा सत्ताधारी निवडणुकांसाठी प्रो असतात आणि ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या परिस्थिती अनुकूल नसते त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना निवडणुका नको असतात, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, राजकीय विषय अनुकूल का प्रतिकूल हे तर मतदानानंतरच समजतं. लोकसभेच्या वेळेस आम्हाला वाटलं की अनुकूल आहे की नाही माहिती नसताना लोकसभेला जास्त जागा आल्या. विधानसभेच्या वेळेस परिस्थिती अनुकूल नाही असं वाटत असताना सरकार माध्यमाच्या माध्यमातून लोकांनी जनतेला विरोधकांना खाऊन दिला नाही. त्यामुळे ह्याच्याबद्दल मी जात नाही. आपला विषय जो आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने यामधून निवडणूक याद्यांच्या संदर्भामध्ये जे काही आक्षेप घेतलेले आहे आणि जे आक्षेप पुराव्यानिश्चित त्यांच्या समोर दिलेले आहे, किमान त्याची छाननी करणं, ते छाननी केल्यानंतर त्याबाबतचं काय म्हणतात ते मतदान यादी दुरुस्त करणं, हे काम करता आलं असतं ना. असं नाही सत्ताधारी आणि विरोधक हा विसरून जा विषय. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की निवडणूक स्वच्छतेने पारदर्शी झाली पाहिजे. पारदर्शी निवडणूक होण्याचा पहिला टप्पा आहे मतदार याद्या. या मतदार याद्यांमध्ये जर घोळ असेल, त्याच्यामध्ये जर असं वाटत की मतदानाचे तिकडे झालेलं असेल तर योग्य रीतीने निवडणूक होणं शक्य नाही ना. मुदतीचा प्रश्नच नाही आहे. मुदत 31 जानेवारी आहे. 2 डिसेंबरला तुम्ही निकाल लावताय. तुमचा निकाल तुम्हाला 29 जानेवारीला लावता आला असता. अजून एक मुद्दा असा आहे की आता तो सुधीर भाऊंबरोबर बोलताना पण मुद्दा लक्षात आला होता की त्यांनी सुद्धा तो मांडला होता आणि आता बावनकुळे प्रतिक्रिया देताना सुद्धा त्यांनी तोच मुद्दा मांडला. लोकसभेला याच मतदार याद्या होत्या, विधानसभेला याच मतदार याद्या होत्या आणि याच मतदार याद्यांवर तुमचे उमेदवार सुद्धा म्हणजे विरोधकांचे उमेदवार सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यावेळेला आक्षेप नव्हता. मग त्याच मतदार याद्यांवर जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील तर आता आक्षेप काय? असं आहे की आक्षेप काय, उशिरा का घेतला, लवकर का घेतला, घेतला तो खरा आहे ना, हे मान्य करता तुम्ही दोघंही.
म्हणजे सत्ताधारी सुद्धा म्हणतो की हो बरोबर आहे, दुबार याद्या आहे, विरोधक म्हणतोय उशिरा केला तर विरोधकांची चूक असेल किंवा कुणाची चूक असेल, परंतु झालं हे खरं आहे ना, जे उशिरा का ना तुमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे ना, मग निदर्शनास आणून दिल्यानंतर दुरुस्त करण्याची जबाबदारी नाही का? तुम्ही म्हणाल की बाबा तुमच्या लोकसभेच्या वेळेस का केलं नाही, विधानसभेच्या वेळेस का केलं नाही केलं, पण आता करतोय ना, आता काय करतात तुम्ही? सुधीर भाऊ, हा मुद्दा आहे की ज्या वेळेला चूक लक्षात आली त्यावेळेला सुधारणं गरजेचं आहे ना. म्हणजे त्यावेळेला तुम्ही चूक निदर्शनास आली नाही आणि आता आणताय म्हणून काहीतरी तुमच्या मनात खोट आहे असं म्हणणं कितपत संयुक्तिक वाटतं? असं आहे, खरं तर खडसे साहेब आमचे नेते राहिले गेल्या 40 वर्ष. त्यांना काही गोष्टी कदाचित ज्या पक्षात ते गेले त्याची भूमिका मांडावी लागताय त्यांना. फक्त निवडणुका, त्यांना पहिला मुद्दा सांगतो, सर्व निवडणुका एकत्र घेणं शक्य नाही, कारण यामध्ये असणारी उमेदवारांची संख्या, आपल्याला आवश्यक असणाऱ्या ईव्हीएम मशीन्स, आणि आता 288 नगर परिषद नगरपंचायती आहे, मग 29 महानगरपालिका आहे, 32 जिल्हा परिषद आहे, आणि मग असं असताना एकत्रित निवडणुका घेणं किंवा जानेवारीत घेता आल्या असत्या. दुसरा मुद्दा की शेवटी आज फॉर्म भरायचे आणि उद्या मतदान होईल असं नसतं, त्याच्यामध्ये आपल्याला कायद्याच्या चौकटीत टाइम द्यावा लागतो. तिसरा मुद्दा जे आमचे खडसे साहेब म्हणताय की समजा 2 नावं आहे म्हणून काही कोणाला जाऊन 2दा मतदान करता येणं शक्य नाही आहे, हा कारण नसतानाचा आक्षेप आहे. मला जे व्यक्तिगत रीतीने वाटतं की आता अचानकपणे हा मुद्दा उद्भवण्याचे 2 कारण आहे. एक की महाविकास आघाडी ही बेसावध अवस्थेत होती, त्यांना असं कधी वाटलंच नाही की निवडणुका घोषित होतील, आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्रित येऊन घडवायच्या दृष्टीने त्यांच्या चर्चा काही पुढे जात नाहीये. म्हणजे मुंबई कॉर्पोरेशन मध्येही तुम्ही बघितलं असेल, सन्माननीय उद्धव साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, एकमेकाच्या घरी जाऊन चहा घेऊन भेटी घेत आलेत, पण अजूनही त्यांच्यामध्ये एकवाक्यता होत नाहीये. मग काँग्रेसला वाटतं की मनसे आमच्या सोबत नको, तर मला वाटतं की यांना निवडणूक पुढे जावी याचं कारण दुबार मतदार किंवा हे नसून हे दुर्दैवाने एकत्र बसू शकत नाहीये. आता बेसावध अवस्थेमध्ये त्यांना वाटतंय की निवडणुका होत आहे आणि मग आपण इतके पक्ष आहोत की महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका घडवल्या नाही तर मताचं विभाजन होईल. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रपणे सांगतोय, आणि आता खरं तर खडसे साहेब आहेत तर मला माहित नव्हतं, नाही तर खडसे साहेबच विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी काँग्रेसच्या याद्यांवर निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचा आरोप केला होता. तर मला असं वाटतं आता ठीक आहे, आमच्यासाठी ते आदरणीय नेते आहे, 40 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, खरं तर आज ते आमच्या सोबत नाही आहे, पण आता ते विसरून गेले आहे की हे दर निवडणुकीच्या आसपास अशा पद्धतीने मग कधी ईव्हीएम वर यांनी आरोप करायचा, मग त्यांनी आरोप करायचा, मतदार यादीवर आरोप करायचा. आपण एक विसरून जातो की या याद्या खालच्या स्तरावर होतात, याद्या जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पटवारी यांच्या माध्यमातून होतात. आणि पुन्हा एकदा मी तिसऱ्यांदा सांगतोय की शेवटी मग राजकीय पक्षांनी काय करायचं, फक्त निवडणुकीत झेंडे हाती घ्यायचे का? राजकीय पक्षाची जबाबदारी नाहीये मतदार याद्या चांगल्या असाव्या म्हणून निवडणूक आयोगाने BLA सांगितलं, मग बूथ लेवल एजंट का नियुक्त केले नाही? कार्यकर्त्यांना त्या मतदार याद्याच्या संदर्भामध्ये आपण वाचन करण्याचं सांगितलं का नाही? मतदार याद्या म्हणजे निवडणुका घोषित जाग्यावर धूळ झटकून काढावयाचं पुस्तक जागा आहे, आणि हीच खरी चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं चला आता निवडणुका तर थांबवणं सुप्रीम कोर्टातून शक्यच नाही आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तेव्हा तंबी दिली या संदर्भात की आता हे चालणार नाही. आता 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे, आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की विरोधकांना जर असं वाटतंच ना की या संदर्भामध्ये खूप मोठ्या चुका आहे, तर त्यांना कोर्टात जायला कोणी थांबवलं, बघू आपण. अगदी या मुद्द्यावर आपण विचारणार आहोत. मात्र आता आपल्यासोबत अभय देशपांडे सुद्धा आहेत, बराच वेळ त्यांच्याकडे आपण गेलेलो नाही आहेत. मला सुधीर भाऊ तुमच्यासाठी आणखीन प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत थांबाच. अभय सर, हा जो मुद्दा आहे सुधीर मुनगंटीवार जो मांडतायत की विरोधकांना पुरेसा वेळ हवा आहे आणि आता त्यांची तयारी नाही आहे निवडणुका लढवण्यासाठी, त्यामुळे हे चालढकल करण्याचा प्रकार चालू आहे, हा आरोप तुम्हाला पटतोय का? पहिली गोष्ट. आणि राजकीय सद्यस्थिती पाहता विरोधकांनी हा जो आक्षेप नोंदवलेला आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाचं वर्तन पाहता काय निष्कर्ष काढता येईल? नाही, एक निश्चित आहे विनोद की राजकारण शेवटी परसेप्शनची लढाई.
आणि या निवडणुका निष्पक्ष वातावरणात होत नाहीये असं एक परसेप्शन तयार करण्यात विरोधकांना काही प्रमाणात यश आलंय. या 2-3 गोष्टी मला वाटतं लक्षात घ्यायला पाहिजे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे, की या मतदार याद्या दुरुस्त करायच्या म्हणजे काय करायचं? राज ठाकरे सांगतायत ती नावं काढायची, की आशिष शेलार सांगतायत ती नावं काढायची? त्याला मार्ग एकच असतो, तो म्हणजे SIRचा. आता SIRच्या संदर्भात जेव्हा बिहारमध्ये SIR केलं आणि एकदम 64 लाख नावं काढली गेली त्याच्यातून, त्यावेळेस बरीच ओरड झाली. तेव्हा आपल्याकडे SY कुरेशींनी त्यावेळेस स्पेसिफिकली सांगितलं की 2007ला देशाचे निवडणूक आयुक्त होते N. गोपाल स्वामी. त्यांनी काय केलं की अशी जी नावं होती उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये की ज्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, जे सर्व्हेमध्ये जी नावं आली नाही, ती थेट न वगळता त्यांच्या वेगळ्या याद्या तयार केल्या आणि मतदान केंद्रावर त्या याद्या ठेवल्या. त्या यादीतला माणूस मतदानाला आल्यानंतर ओळखपत्र दाखवून त्याला मतदानाची संधी दिली. ओके, याच्यामुळे काय झालं की सगळे नाव, आणि त्याच्यात गंमत म्हणजे फक्त 3-4% नावं ऍड झाली पुन्हा, जी बाजूला संशयित करून ठेवली. मला वाटतं की तीच पद्धत आता राज्य निवडणूक आयोगाने घेतली की आम्ही स्टार करतोय. कारण आता असं आहे की सकाळी पण आपण चर्चा केली त्यावेळेस हाच विषय होता की दुबार मतदार म्हणजे दुबार मतदान नाही, तर ते दुबार मतदान होऊ नये म्हणून काय करताय, तर त्यांनी त्याच्यावर हे उत्तर दिलंय. दुसरी बाब त्याच्यामध्ये जी होती की ज्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रोल रोल जो आहे ती मतदार यादी 1 जुलैला गोठवली, ठीक आहे, पण ज्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत त्यांची पण मतदार यादी तुम्ही 1 जुलैला गोठवली. त्याच्या नंतर 18 वर्ष पूर्ण केलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही, त्याच्यावर ते म्हणाले की आम्ही 15 ऑक्टोबर पर्यंतची यादी मागवली, निवडणूक आयोगाने आम्हाला अजून प्रतिसाद दिलेला नाही. प्रश्न असा आहे याच्यामध्ये फक्त की या निवडणुका निष्पक्ष वातावरणात होतात. याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत तर 100% केल्या पाहिजे, परंतु ती प्रक्रिया करण्यासाठी त्याला आता एकच मार्ग होता, सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्पेशल लीव्ह पिटिशन फाईल करणे की तुमच्या आदेशाचा वापर करून हे निवडणुका घेत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं निवडणुका घ्या, सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्या असं नाही सांगितलं ना. तर ते दुरुस्ती करायची असेल तर त्या न्यायालयाकडून तसे आदेश मिळवावे लागतील. त्याच्यासाठी केवळ पत्रकार परिषद घेऊन किंवा याच्या मार्गाने नाही सुटणार तो मुद्दा. तर त्या मार्गाने विरोधी पक्ष जाणार आहे का? कदाचित जाणारे असतील ते इलेक्शन कमिशनची वाट बघत असतील, राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतं. पण मला वाटतं की याच्यात जर मतदान टाळायचं म्हणजे निवडणूक जर अशा मतदार यादीवर नको असेल तर त्यांना न्यायालयात जावं लागेल. दुसरी गोष्ट आहे की जी सदोष मतदार यादी म्हणजे जे दुबार नावं आहे ती वगळण्यासाठी जो निर्णय घेतला आयोगाने की त्यांना आम्ही ओळख पटवल्याशिवाय मतदान करायला देणार नाही, N. गोपाल स्वामी फॉर्म्युला म्हणू आपण तो घेतलाय, तो न्यायालय मान्य करतं का? मला वाटतं या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि या संदर्भामध्ये आता पर्याय तोच आहे. तो पर्याय विरोधक स्वीकारणार का हा भाग आहे की केवळ परसेप्शन बॅटलमध्ये ही निवडणूक निष्पक्ष वातावरणात होत नाही हा आहे. दुसरा एक मुद्दा फक्त मला सांगायचा आहे की मगाचपासून आपण ऐकतोय की हीच यादी लोकसभेला होती, हीच यादी लोकसभेला होती. अहो, लोकसभेनंतर 43 लाख मतदार वाढले, ते कुठे? त्याच्यामुळे तीच यादी नाहीये. 43 लाख मतदार वाढलेले ते ऑक्टोबर पर्यंतचे, ऑक्टोबर पासून जुलैपर्यंत आणखी मतदार वाढले. म्हणजे लोकसभेच्या मतदार यादी आत्ता वापरतोय असं नाही, कारण ही यादी 1 जुलैला गोठवली. त्याच्यामुळे मला वाटतं की राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन जर बघायचं असेल तर याच्यामध्ये एक एवढाच मार्ग असू शकतो की न्यायालयाकडून या निवडणुकीच्या संदर्भात काही निर्देश केले. विनोद, तुम्ही आता मतदार यादीमधल्या फरकाबद्दल बोललात. आता काही वेळापूर्वीच बावनकुळे यांनी म्हटलं की मतदार यादीत फरक दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. कदाचित तुम्हाला 1,000 रुपये मिळवण्याची संधी आहे. पण प्रश्न माझा असा आहे, तांत्रिक बाब आहे की दुबार, आता सुधीर भाऊ पण तेच म्हणत होते की दुबार नावं जरी असली, 2दा नावं असली, 3दा नावं जरी असली तरी तुम्हाला एकदाच मतदान करता येईल, कारण तुमच्या बोटाला शाई लागेल. पण विरोधकांचा आक्षेप वेगळा आहे ना. विरोधकांचं असं म्हणणं आहे दुबार नावांचा वापर करून तिथे चुकीचे फोटो लावून किंवा अस्पष्ट फोटो लावून बोगस वोटिंग होतंय, तो मुद्दा महत्वाचा आहे. नाही ना, निश्चितपणे तो आहेच आहे ना. त्याच्यासाठी याद्या साफ कराव्याच लागतील. चुकीचे आय कार्ड तयार करून, चुकीचे आधार कार्ड तयार करून अशी काही नावं बाहेरच्या राज्यातून आलेल्या मजुरांची किंवा त्या ह्याच्यामध्ये नोंदवली गेली असतील तर ती शोधून काढावी लागतील. फक्त पण ते काढण्याचा मार्ग हा निवडणूक आयोगाचा इंटेन्सिव्ह सर्व्हे हेच असू शकतं. त्याच्याशिवाय ही नावं कशी काढता येतील? त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण आता जर निवडणूक, शक्यतो न्यायालय निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर
ती प्रक्रिया सर्वसाधारण परिस्थितीमध्ये थांबवत नाही. त्याच्यामुळे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, परंतु या मतदार याद्या ह्या इतक्या सदोष आहेत की त्याच्यावरून निवडणुका घेणे हे लोकशाहीला अभिप्रेतच नाही, हे न्यायालयाला पटवून द्यावं लागेल. अन्यथा न्यायालयाचा निर्णयाची डेडलाईनचा तो दाखला देऊन राज्य निवडणूक आयोग पुढे जाणार आहे या संदर्भात. माझं म्हणणं आहे तोडगा हाच असू शकतो. हा, आणि परसेप्शनची जी लढाई त्याचा उल्लेख तुम्ही केलाय त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं. पण सुधीर भाऊ, मला एक प्रश्न असा आहे की फक्त दुबार नावाबाबतचा मुद्दा नाही, आता नाथाभाऊंनी सुद्धा तो मुद्दा मांडला की फक्त दुबार नावाबाबतचा मुद्दा नाहीये, तर चुकीचे पत्ते आहेत अनेक ठिकाणी. एकाच पत्त्यावर जवळपास 200 मतदार आहेत. नागपूरमधली एक केस आहे की एकाच पत्त्यावर 200 नावं आहेत. परवा राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की नवी मुंबईच्या आयुक्तांच्या घरात जवळपास 40 ते 43 मतदारांची नावं आहेत. या ज्या सगळ्या त्रुटी आहेत, या त्रुटी दूर करणं शक्य आहे ना? मी पुन्हा तुम्हाला नम्रपणे सांगतोय आहे, या तक्रारी नवीन नाही. मी 10 निवडणुका घडवल्या आहे. माझ्याकडे कार्यकर्ते निवडणूक जागेनंतर अशा तक्रारी प्रत्येक निवडणुकीत घेऊन येतात. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की खरंच विरोधक गंभीर आहे का? मग गंभीर असतील तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं, बाजू मांडावी. तुम्हाला एका मिनिटात समजेल. मी तुम्हाला सांगतो, मी केला, त्यांना दंड झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी तुमच्यावर जबाबदारी दिली आहे, तुम्ही आपली जबाबदारी झटकूच कशी शकता? तुम्हाला बूथ लेवल एजंट म्हणून तुम्हाला स्पष्टपणे नियुक्त करायला निवडणूक आयोग तुमच्या हेडक्वार्टरमध्ये 10 पत्र व्यवहार करते. म्हणजे तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून दूर पळायचं आणि अधिकाऱ्यांवर सोडायचं, ही कशी लोकशाही अभिप्रेत आहे? जेव्हा आपल्याला मान सन्मान पाहिजे, प्रोटोकॉल पाहिजे, शिष्टाचार पाहिजे, तेव्हा आपण सांगायचं की अधिकारशाही नाही, सचिवालयाचं नाव आम्ही मंत्रालय करतो, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आणि झोपायचं काय? तुम्ही मतदारांनी वाचायचीच नाही. पक्षांची पण ती जबाबदारी आहे, पण पक्ष तीच जबाबदारी पार पाडतायत आणि जरा उशिराने समजा ते काही आक्षेप घेत असतील तर त्याची दखल घेणं गरजेचं होतं. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दखल घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात तुम्ही एकदा जात, मग तुमच्या लक्षात येईल. कारण शेवटी सुप्रीम कोर्ट तुम्हाला नाही अशा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट तुम्हाला सांगेल ना. शेवटी तो पर्याय विरोधकांकडे आहे. खडसे साहेब, मला तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की आता हा सगळा तुम्ही निवडणूक आयोगाची भूमिका बघितलेली आहे, विरोधकांनी आपली भूमिका मांडलेली आहे, सरकार आपलं मत व्यक्त करत आहे. अशा वेळेला आता यातनं मार्ग काय दिसतोय तुम्हाला? नाही, मुळामध्ये एक तर सुधीर भाऊंनी जे प्रश्न मांडले त्याच्यात मला बोलायचं आहे. सुधीर भाऊ अनुभवी नेते आहेत. त्यांनीच सांगितलं की मी जवळपास 10 निवडणुका निवडलं, हे खरं आहे. पण मला काही प्रश्न अजून अनुत्तरित त्याच्यासाठी आहे सुधीर भाऊ, की तुम्ही म्हणता दुबार मतदानाच्या वेळेस कोणी दुसऱ्यांदा मतदान करेल असं कसं शक्य आहे? असं शक्य आहे, या राज्यात काही होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मतदान याद्या नगरपालिकेमध्ये आहे, जे मतदार नगरपालिकेमध्ये नोंद केलेले आहे, ते लगेच महिनाभरामध्ये जिल्हा परिषद मध्ये मतदान करतात. म्हणजे दुबार याचा अर्थ असा आहे की ते तिकडे पण मतदान करतात. म्हणजे अशा स्वरूपाचे एकाच ठिकाणी मतदान करण्याचा जो अधिकार आहे आपल्या हे दिलेला आहे, त्याचंही उल्लंघन त्या ठिकाणी होतं. दुसरं, राजकीय दृष्ट्या सोयीचा गैरसोयीचा हा विषय नाही आहे. हा विषय या संदर्भात मतदार यादीतला आहे. आता जेव्हा तुम्ही सांगितलं त्या मतदार याद्या समोर आल्या, आता या 15 दिवसांमध्ये मतदार याद्यांमध्ये हे जे दोष तुम्हाला सांगतोय, हे कार्यकर्ते त्या ठिकाणी शोधून मतदार याद्यांच्या यांच्याकडे दिले आहे. निवडणूक आयोग म्हणजे जो कोणी आमचा तहसीलदार किंवा सीओ आहेत त्यांच्याकडे हे दिलेले आहे. अपेक्षा अशी आहे की ठीक आहे, जे झालं, पण आता ज्या तुमच्याकडे दुरुस्तीसाठी आम्ही दिलेलं आहे, हे दुरुस्तीसाठी दिलेलं तरी तुम्ही दुरुस्त करायला हवं होतं ना. आता या 15 दिवसामध्ये जे दिलेलं आहे, तुम्हाला ते खात्री करून दिलेले आहे 15 दिवसामध्ये, तर त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही दुरुस्त करायला हवं होतं. आणि सारंच काम जर कार्यकर्त्यांनी करायचंय तर निवडणूक आयोगानं काय करायचं आहे? त्यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यांनी घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी खरंच मतदार आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे. ज्या ठिकाणी तुमच्याकडे आक्षेप आहे किमान त्यांची तरी खात्री करा तुम्ही. पण त्यांनी अजून ज्या याद्यांच्या तपासणी न करता सरसकट त्यांनी आता जाहीर करून निवडणुका जाहीर केल्या. दुसरा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा. आता सुप्रीम कोर्टामध्ये अजून निवडणूक कधी होणार आहे, काय होणार आहे हे माहितीच नव्हतं. त्यामुळे निवडणूक आता जाहीर झाली, या संदर्भात चर्चा करून सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावता येतील.
परिस्थिती अनुकूल आहे का प्रतिकूल आहे असं नसतं. कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्जच असतो, तो काही निवडणुकाची वाट पाहत नाही. गेले 3 वर्ष झाले निवडणुका झाल्याच नाही, त्यामुळे निवडणुका होतील हे अपेक्षितच होतं. अगदी तुम्ही जे आक्षेप घेतलेत ते सुधीर भाऊंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सुधीर भाऊ आपल्याकडे आपल्यासोबत नाहीत, कारण बिहारमध्ये ते प्रचारादरम्यान आहेत आणि त्यामुळे काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना या चर्चेतून बाहेर पडावं लागते. पण एक शेवटचा प्रश्न अभय सर तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता जो उल्लेख केला होता की परसेप्शनची लढाई विरोधकांनी जिंकली आहे का, माझा प्रश्न हाच आहे की आता ज्या पद्धतीनं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, जो मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता आणि आता जर बघितलं तर चौकाचौकात ही चर्चा सुरू आहे. एक परसेप्शन, एक नरेटिव्ह एखादी निवडणुकीच्या पूर्वी सेट करणं, हा सगळा प्रकार झालेला दिसतोय आणि याचा काय परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो, कशा पद्धतीने याचा फायदा किंवा तोटा कुणाला होऊ शकतो? नाही, निश्चितपणे संशयाचं वातावरण निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. एक निश्चित आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेला विधानसभेचा निकाल म्हणजे ज्या पद्धतीचं यश मिळालं ते पटकन सगळ्यांना स्वीकारता नाही आलं. कारण सगळे एक्झिट पोल असतील, ओपिनियन पोल असतील, सगळे राजकीय पंडित असतील, सगळ्यांचे अंदाज तपशील चुकवत ते आले, त्या निवडणुकीचे निकाल आले. आता हे निकाल आल्यानंतर पासून त्या निकालाबद्दल किंवा त्या एकूणच जो जनादेश मिळालाय त्याच्याबद्दल एक संशयास्पद परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने केला जात होता आणि राहुल गांधी यांनी सातत्याने हा मुद्दा मांडला आणि त्यात महाराष्ट्रातली काही उदाहरणं दिली आहेत. विशेषतः शेवटच्या 3 तासात झालेलं मतदान, वाढलेले मतदार याची उदाहरणं ते देत होती. आता या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी दुबार मतदान म्हणजे आपण थोडीशी गल्लत नको करायला त्याच्यामध्ये. दुबार मतदान हा वेगळा विषय आहे आणि बोगस आणि बनावट मतदार ज्यांची खोट्या कागदपत्राच्या आधारे नोंदणी केलेली आहे असे मतदार, या 2 गोष्टी आहेत. तर दुबार मतदाराच्या बाबतीत मला असं वाटतं की तो बऱ्याचशा वेळेला तो तांत्रिक दृष्ट्या किंवा कुठलं तरी त्याला एक रेमेडी वापरून ते टाळता येऊ शकतं. परंतु जे बनावट मतदार या निवडणुकीमध्ये तयार केलेले असा आरोप आहे, असं आहे हे न्यायालयात सांगूनच करावं लागेल. पण परसेप्शनच्या बॅटलमध्ये आज ही निवडणूक निष्पक्ष वातावरणात होत नाहीये. सत्ताधारी निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने भूमिका घेतोय असं एक निश्चितपणे एक नरेटिव्ह किंवा परसेप्शन तयार करण्यात विरोधकांना यश येत आहे आणि निवडणूक आयोगाच्या वागणुकीमुळे त्याच्यात भर पडते. आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटायला गेलं निवडणूक आयोगाला दिल्लीला. त्यांनी काय सांगितलं, ते सगळे त्या शिष्टमंडळामध्ये सगळे मान्यता प्राप्त, रजिस्टर्ड, रेकॉग्नाइज पार्टीच्या होते, राष्ट्रीय राज्य पातळीवरचे पक्ष होते. त्या आघाडीच्या शिष्टमंडळाला तुम्ही सांगितलं तुम्ही दोनच माणसं पाठवा तुमची, म्हणजे प्रत्येक पक्षाचे 2 प्रतिनिधी या समजू शकतो मी, पण तुमची 2च माणसं पाठवा म्हणून त्यांना 2 तास तिकडे ताटकळत ठेवलं. त्यावेळेस अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या बद्दल जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत त्याला एक बळ मिळतं. दुसरं असं आहे की मतदार याद्याचा त्यातला कायदेशीर बाबी पण लक्षात घेतले पाहिजे. मतदार यादीमध्ये ऍडिशन आणि डिलिशन करण्याचा कुठलाही अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये. बरोबर. जी यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येते त्या यादी फक्त त्याची फोड करणे, वॉर्ड-निहाय, जिल्हा परिषदेच्या गण-निहाय फोड करणे एवढंच त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे हरकती सूचना येतात, ते फक्त माझं याच्याऐवजी या प्रभागात नाव आलंय अशा पद्धतीच्या त्या हरकती सूचना असतात. त्यांना डिलिशन करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्यांच्याकडे तुम्ही नावं वगळा म्हणून मागणी करणार असतो तर ती स्वाभाविकपणे मान्य होणार नाही. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे, भारतीय निवडणूक आयोगाकडे जावं लागेल. म्हणून मला वाटतं की फक्त परसेप्शन पाहिजे की याच्यात खरंच रेमेडी किंवा उपाय हवाय, या संदर्भात मला वाटतं की विरोधी पक्षांकडून जेव्हा स्पष्टता होईल तेव्हा नेमकं त्यांना काय साध्य करायचं होतं. कारण एक तर निश्चित आहे, या निवडणुकीबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण करण्यात निश्चितपणे त्यांना काही ना काही प्रमाणात यश आलेलं आहे. अगदी विरोधकांना निश्चितपणे यश आलेलं आहे एक परसेप्शन क्रिएट करण्यात, एक दृष्टिकोन निर्माण करण्यात. आणि लोकसभेला सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला आठवत असेल तर संविधान बदलाचं परसेप्शन क्रिएट करण्यात आलं आणि त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना त्यावेळेचा बसला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होते की आणखीन काही वेगळं घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्ही दोघेही आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, एकनाथ खडसे साहेब तुम्ही आणि अभय देशपांडेजी, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या चर्चेमध्ये होते. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल.